नमस्कार. तर नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणासाठी येणारा रविवार म्हणजे 21 डिसेंबर हा खूपच मोठा दिवस ठरणार आहे. का? कारण नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या चारही नगरपालिकांच्या मतांची मोजणी होणार आहे आणि साहजिकच संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष निकालाकडे लागून राहिलेलं आहे. सगळ्यात जास्त धाकधूक कोणाची वाढली असेल तर ती म्हणजे उमेदवार आणि मतदारांची. अहो, तब्बल 19 दिवस वाट पाहिल्यानंतर अखेर तो निकालाचा दिवस समोर आलाय. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? मतमोजणी सुरू झाली की फक्त 2 तासात चित्र स्पष्ट होणार आहे. हो, अवघ्या 2 तासात. प्रशासनानं तयारीच तशी जय्यत केली आहे. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की इतक्या फास्ट निकालामागे प्रशासनाचं प्लॅनिंग नक्की काय आहे आणि ही सगळी प्रक्रिया कशी पार पडणार आहे. साधारणपणे काय होतं, मतदान झालं की दुसऱ्या दिवशी निकाल लागतो, पण यावेळी तसं झालं नाही. निवडणूक आयोगाचा निर्णय बदलला आणि त्यामुळे निकालासाठी तब्बल 19 दिवस वाट पाहावी लागली. आणि साहजिकच एवढ्या मोठ्या गॅपमुळे उमेदवारांची आणि मतदारांची उत्सुकता किंवा म्हणा चिंता एकदम शिगेला पोहोचलीये. आता इतकी मोठी आणि महत्वाची प्रक्रिया आहे म्हणजे नियोजन तर एकदम परफेक्टच हवं, नाही का? पाहूया तरी प्रशासनाने या चारही नगरपालिकांसाठी नेमकी काय व्यवस्था केली आहे. ओके, तर इथे बघा 4 शहरं आणि 4 वेगवेगळी ठिकाणं आणि फेऱ्यांची संख्या पण प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. नंदुरबारमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 11 फेऱ्या आहेत, तर शहाद्यात एकदम कमी, फक्त 5 फेऱ्यांमध्येच मतमोजणी पूर्ण होणार आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? जिथे फेऱ्या कमी तिथे निकाल लवकर. म्हणजे शहाद्याचा निकाल सगळ्यात आधी हाती येण्याची दाट शक्यता आहे. या उलट नंदुरबारमध्ये तब्बल 11 फेऱ्या असल्यामुळे तिथे साहजिकच थोडा जास्त वेळ लागणार. चला आता एकेका शहरात जाऊन बघूया की प्रत्येक मतमोजणी केंद्रावर नक्की तयारी कशी आहे. सुरुवात करूया नंदुरबारपासून. आता हे जिल्हा मुख्यालय आहे, त्यामुळे इथली तयारी पण तशीच मोठी असणार. बघा, 20 प्रभाग आहेत, 18 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल आणि यात तब्बल 135 कर्मचारी सहभागी असतील. सगळं काही CCTVच्या निगराणीखाली होणार आहे, म्हणजे सुरक्षा एकदम कडक असणार. आता शहाद्याकडे वळूया. इथे लोकमान्य टिळक टाउन हॉलमध्ये मोजणी आहे. आणि जसं आपण आधी बोललो, फक्त 5 फेऱ्या आणि 55 कर्मचारी. म्हणजे ही प्रक्रिया एकदम फास्ट होणार. जिल्ह्याचा पहिला निकाल शहाद्यातूनच आला तर आश्चर्य वाटायला नको. आता राहिले नवापूर आणि तळोदा. इथेही तयारी पूर्ण झाली आहे. नवापूरमध्ये 6 फेऱ्या होतील तर तळोद्यात 7 फेऱ्या. आणि एक गोष्ट सगळीकडे कॉमन आहे, प्रत्येक टेबलवर 5 कर्मचारी आणि टपाली मतांसाठी एक वेगळा स्वतंत्र टेबल. म्हणजे सगळी सिस्टीम एकदम सेट आहे, जेणेकरून काही गोंधळ नको. बरं, हे झालं प्रशासनाच्या तयारीबद्दल. पण 2 डिसेंबरला जे मतदान झालं त्याचे आकडे काय सांगतात? त्यातूनही काहीतरी इंटरेस्टिंग संकेत मिळतायत का? बघूया. हे आकडे बघा. नवापूर आणि तळोद्याच्या लोकांनी मतदानात सगळ्यात जास्त उत्साह दाखवलाय. विशेषतः नवापूरचा आकडा बघा, तब्बल 73.15%. हा खूप मोठा आकडा आहे. आणि हा जो नवापूरमधला 73.15% आकडा आहे ना, तो खूप काही सांगून जातो. जेव्हा एवढं जास्त मतदान होतं तेव्हा याचा अर्थ असा घेतला जातो की लढत खूपच अटीतटीची आहे, एकदम चुरशीची. त्यामुळे नवापूरचा निकाल सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतो. म्हणजे बघा, एकीकडे 19 दिवसांची लांबचक प्रतीक्षा, दुसरीकडे मतदानाचे मोठे आकडे आणि आता निकालासाठी फक्त काही तास उरलेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळंच वातावरण आहे. थोडी उत्सुकता, थोडा तणाव. निकाल लांबल्यानं उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची चिंता वाढतेच. जनतेनं नक्की कोणाच्या बाजूने कौल दिला असेल हा विचार सगळ्यांच्या मनात धाकधूक निर्माण करतोय. आणि गंमत म्हणजे या 19 दिवसांच्या गॅपमुळे झालं काय, तर जिल्ह्यात निकालांवरून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. अगदी पैजा लागले आहेत. कोण जिंकणार, कुणाचं पॅनल सत्तेत येणार, यावरच लोकांमध्ये सगळीकडे बोललं जातंय. आता अशा तणावपूर्ण वातावरणात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं हे पोलिसांसाठी एक मोठं चॅलेंज असतं. निकाल लागल्यावर काही गडबड होऊ नये आणि विजयाचा जल्लोष नियंत्रणात राहावा, यासाठी पोलीस यंत्रणासुद्धा एकदम अलर्ट मोडवर आहे. तर मग फायनल टाईमलाईन काय आहे? रविवारी सकाळी ठीक 10 वाजता मतमोजणी सुरू होईल. सगळ्यात आधी टपाली मतं मोजली जातील आणि मग EVM उघडल्या जातील. आणि साधारणपणे दुपारी 12 वाजेपर्यंत कोण जिंकतंय याचा स्पष्ट कल समोर येईल अशी अपेक्षा आहे. तर आता सगळ्यांची नजर रविवारवर खिळली आहे. त्या दिवशी नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात कुणाचा सूर्य उगवणार आणि कुणाचा मावळणार हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. नक्कीच या निकालावर आपलंही लक्ष असेल.